आनंदीच्या बरोबर आत्तापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या खूप अनफॉर्च्युनेट आहे. आनंदी आहेसच अशी की ती खूप प्रेमळ आहे, ती खूप जीव लावणारी आहे. त्यामुळे लवकरच करेल ती सगळ्यांना आपलंसं. या निमित्ताने मला माझ्या डोळ्यांचा एक वेगळा वापर करता येतोय आणि ही भूमिका अशी मिळाली ज्याच्यातनं ते आणखीन चांगल्यारीत्या पोचवता येतात. त्यामुळे त्याच्याहून जास्त सुख खरं तर काहीच नाही. माझं पहिल्यांदाच असल्यामुळे हे मी खूप धडपडले, खूप पडले, मला खूप लागलंय. आनंदीकडे जरी तिला दिसत नसलं तरी तिची दृष्टी शाबूत आहे आणि ती दृष्टी मला वाटत नाही आत्तापर्यंत म्हणजे कुठल्याही कॅरेक्टरमध्ये मी तसं बघितलेलं नाहीये. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आनंदी या मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत निंबाळकरांची सून आहे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. पण कसं वाटतंय निंबाळकरांची सून म्हणून? आत्ता एकच दिवस झाला आहे आणि मी अजून घरात गृहप्रवेश केलेला नाही आहे. त्यामुळे अजून मला कळत नाही आहे की नक्की काय होणार आहे आपल्याबरोबर. पण आनंदी खुश आहे खूप. नवीन सुरुवात आहे, एक नवीन आयुष्याचं वळणावरती आता पोचलेली आहे आणि सिरियल आता खूप मेजर ट्विस्ट्समध्ये पोचलेली आहे. नवीन घरातली मंडळी भेटणार आहेत लवकरच प्रेक्षकांना. त्यामुळे सगळं आनंदीचं आयुष्य कसं उलगडतंय हे बघायला खूप उत्सुक आहे. हो, पण आनंदी विशेष सगळे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण काय वाटतंय की त्या घरात गेल्यावर सगळेजण आपलंसं करणार आहेत की लवकर हे होणार नाही हे कळून येतात? नाही, प्रवास थोडा म्हणजे वेळ लागेल असं मला वाटतोय थोडासा. कारण आनंदीच्या बरोबर आत्तापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या खूप अनफॉर्च्युनेट आहेत आणि हे म्हणजे युगंधर बरोबर जे लग्न झालेलं आहे तेही सगळं खूप अचानक झालं असल्यामुळे थोडासा वेळ लागेल. पण मला वाटतं की आनंदी आहेसच अशी की ती खूप प्रेमळ आहे, ती खूप जीव लावणारी आहे. त्यामुळे लवकरच करेल ती सगळ्यांना आपलंसं. हे तर करेलच, पण आत्ता जसं तू म्हणाले की युगंधर तुझ्या सोबत असतील हे आम्हाला दिसून येतंय, पण त्याच घरात विद्याधर देखील राहतोय ना. सो आत्ता आनंदीचं काय पाऊल असणार आहे? कारण की आम्ही आत्तापर्यंत जितकं बघतोय तो तुला खूप त्रास देतो आता. सो आत्ता जरी जेलमध्ये असल्यावर वाटतंय की आता बाहेर येईल आणि पुढे काहीतरी आनंदीचा काय स्टँड असेल यावर? आनंदी खूप कणखर आहे मुळातच आणि ती म्हणजे ती घरातनं जातानाच तिने असं सांगितलं होतं तिच्या आबांना की मी तुमच्या आबा जाधवांच्या घरातला एक खूप कणखर खांब आहे आणि तो तसाच राहणार आहे मी आणि मी तशीच वागणार आहे. त्यामुळे ती खूप डिग्निटीने या सगळ्या गोष्टीकडे बघते आहे आणि तिच्यातली जी सकारात्मकता आहे ती खरंच इतकी प्रभावी आहे की ती म्हणजे ती जिंकून घेईल सगळं. तिच्यावरचा थ्रेट गेलेला नाही आहे पण अजूनही. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की युगंधर त्याच घरात आहे. त्यामुळे आणि त्याची साथ आहे तिला. त्यामुळे बाकीचे घरातलेही तिला साथ देतील आणि होपफुली विद्याधर, शलाका, चंदन हे असे तीनही जे मोठे थ्रेट्स आहेत तिच्यावरचे ते हळूहळू आता मुळातच हे लग्न झाले असल्यामुळे ते पेचात पडलेत. तर तो पेच त्यांना सोडवायला वेळ लागेल आणि तोपर्यंत इथे आनंदीच्या बरोबर जे एक नवीन ट्विस्ट येणार आहे ते काय म्हणजे मला आत्ता वाटते की तिच्यासाठी तो जास्त महत्त्वाचा आहे आणि जास्त अवघड असणार आहे. तर तो मी प्रेक्षकांपर्यंत पोचवायला आता उत्सुक आहे. अगदीच, पण आत्ता माहेरच्यांना किती मिस करते, कारण या सेटवर तर आता कोणीच दिसत नाही. खूप मिस करते मी. माझं आत्ताच माझ्या मोठ्या बहिणीशी बोलणं झालं जस्ट आत्ता की ती ती मुळात तिला खूप काळजी असल्यामुळे ती लगेच की काय चालू आहे, कशी आहेस, काय खाल्लंस का. तर आता आम्ही म्हणजे अगदी 2च दिवस झालेत लग्नाला पण तरी त्या दोघी नसल्यामुळे मला फार कसतरी होतं आहे. पण इथे सासरची माणसं आहेत त्यामुळे आम्ही त्यांनी खूप वेळ वाट बघितली होती की कधी एकदा ते येत आहेत आणि आम्ही त्यांची वाट बघत होतो. त्यामुळे अजून मी जरी त्यांना मिस करत असले तरीही नवीन जे सगळेजण आलेत त्यांच्याबरोबर खूप जेल होतीये सध्या. त्यामुळे खुश आहे खूप. पण ताई काय वाटतं की साडीमध्ये खूप कम्फर्टेबल आहे की परकर पोलकं जे होतं त्यात खूप कम्फर्टेबल वाटत होतं? नाही म्हणजे दॅट वॉज खूपच कम्फर्टेबल होतं ते. त्याच्यासारखं सुखच नाही. म्हणजे आत्ताही मलाही असं वाटतं की मी एरवी पण म्हणजे मी जीन्समध्ये असते तर त्याहूनही जास्त परकर पोलकंच कम्फर्टेबल होतं. कारण ते इतकं पटकन चढवता येत होतं. त्याच्यात वावरणं खूप सोपं होतं आणि मुळात आपण इतक्या मुंबईत इतका उकाडा आहे तर त्याच्यात शूट करताना तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही.
पण माझा प्रॉब्लेम असा झालेला आहे की मला एकतर सगळ्यांनी खूप सांगितलं होतं की आता साड्या येणार तुला, मग तुला साडी नेसता येते का, असं सगळं खूप झालं. पण मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की माझ्या साड्या इतक्या सुंदर येतील. त्यामुळे आता ते इतक्या छान साड्या आलेल्या आहेत की मी ते सगळं ठीक आहे, माफ आहे, असं झालंय मला की साडी नेसता येते? साडी नेसता येते. मी शाळेत असतानाच साडी नेसायला शिकले होते, कारण मला असं होतं की म्हणजे माझी आई ऑफिसला जातानाही साड्या नेसतेच, पण मला एकतर ॲज अ फॉर्म हे खूप आवडलेलं होतं की इतकं छान कसं कोणी दिसू शकतं या एका अटायरमध्ये. सो मग ते आपल्याला यायलाच पाहिजे असं माझं तेव्हापासून होतं. म्हणून मग मी आईला बघत बघत ते शिकले. पण माझी जी इथे स्टायलिस्ट आहे तन्वी, तिच्या इतकी छान साडी मला नाही नेसवता येत. त्यामुळे अजून मी स्वतः नाही नेसते माझ्या साड्या, ती मला नेसवते, पण मला नेसता येते. त्यामुळे मग आता मी तिच्याकडनं आणखीन थोड्या ट्रिक्स शिकते की ते कसं नेसता येईल आणखीन बेटर. हो, पण आईचा विषय काढला आणि आता ही पहिलीच मालिका आहे तुझी. मला सांग, आई किती आनंदी आहे आणि आईला ही आनंदी किती आवडते? नाही, आई माझी खूप ड्रामॅटिक आहे. ती बघत असताना रडते वगैरे. आता काल मला युनिट गॅप होता आणि काल आमचा लग्नाचा एपिसोड एअर होत होता. तर मी आणि आई आम्ही एकत्र बघत होतो आणि आई तर म्हणजे रडायलाच लागली की किती छान, किती आहे, बरं झालं लग्न झालं असं वगैरे. तर मला असं होतं की आई ही मीच आहे, तुला लक्षात येतंय ना. आणि ती युजली अशी खूप प्रॅक्टिकल आणि अशी बाई आहे, पण असं मला स्क्रीनवरती बघताना तिला सगळं असं की आनंदीचं बरं होतंय, आनंदी बरोबर असं होतंय, असं सगळं तिला फार वाटायला लागतं. पण आई खूप खुश आहे आणि आई सारखं विचारत असते मला की बरं आता पुढे काय होणार आहे, मग काय होणार. आणि मला तिला असं सांगावं लागतं की तू एपिसोड बघ, ते मी सांगणार नाही आहे तुला. खरंच म्हणजे आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो की आता पुढे काय होणार आहे. पण जाई, मला खरंच हे विचारायचं आहे की इतके सुंदर डोळे असताना जेव्हा अंध मुलीची भूमिका करते, मला सांग किती चॅलेंजेस जाई ही फेस करते आता सध्या? नाही, चॅलेंजेस म्हणजे मला कायम असं वाटत आलेलं आहे की म्हणजे डोळे किंवा त्यांचा जो रंग आहे तो मला फार जेनेटिकली मिळालेला आहे. त्यामुळे त्याचं काही म्हणजे जेव्हा मला कोणीतरी म्हणतं की अरे किती छान डोळे आहेत, तेव्हा मला असं खरं तर फार असं आतून वाटतं की थोडं संकोचल्यासारखं वाटतं की आपण काय याच्यात काही आपलं कर्तृत्व नाही असं मला फार वाटतं. मग मी त्या संकोचाच्या दबावात जात होते. पण याचा आनंद आहे की या निमित्ताने मला माझ्या डोळ्यांचा एक वेगळा वापर करता येतोय आणि ही भूमिका अशी मिळाली ज्याच्यातनं ते आणखीन चांगल्यारीत्या पोचवता येतात. त्यामुळे त्याच्याहून जास्त सुख खरं तर काहीच नाही. चॅलेंजेस आत्ता या घडीला कमी आहेत, सुरुवातीला खूप जास्त होते. कारण एकतर मला पूर्णतः ती भूमिका कळलीच नव्हती आणि म्हणजे आनंदी हे कॅरेक्टर खूप कॉम्प्लेक्स आहेच. त्यामुळे तिला अंडरस्टँड करणं, तिला समजून घेणं, तिचे काय चॅलेंजेस असतील हे मला समजून घ्यायला वेळ लागले. पण आम्ही खूप वर्कशॉप्स केले होते, माझ्या बहिणींबरोबर मी वर्कशॉप्स केले होते. त्यामुळे आम्ही ते तिघींनी एकत्र मिळून काम केलेलं असल्यामुळे ते आव्हानही सोपं झालं. तर आता या नवीन घरात येणार आहे मी. म्हणजे आपण आयुष्यभर ज्या घराची सवय आहे ते घर सोडून आता आनंदी एका नवीन मोठ्या वेगळ्या घरात, वेगळ्या जगात येते, जिथली माणसं तिला ओळखीची नाही आहे, आणि ती कधीच त्यांना बघू नाही शकणार आहे. म्हणजे हे बाकीच्यांसाठी जसं असतं त्याच्याहून एक थोडं ॲडेड ऑन प्रेशर हे आहे की तिला पूर्णतः हे कधीच म्हणजे तिला ते किती समजून घेत आहे त्याच्यापेक्षाही जास्त तिला हे समजून घ्यायला वेळ लागणार आहे सगळा. त्यामुळे त्याच्यातला एक तो ॲडेड ॲडव्हान्टेज आणि एक ॲडेड वेगळेपण जे आहे तेच मला वाटतं प्रेक्षकांना आत्ता भावते आणि ते करायला मला खूप मजा येते. येस, पण प्रेक्षकांना ही आनंदी फार आवडते. काही प्रतिक्रिया आल्यात तुझ्यापर्यंत अशा की म्हणजे डोळ्यांवरनंच मला खरं तर विचारायचं की डोळ्यांवरनं आले इतके सुंदर डोळे आणि तरी दिसत नाही, अशा काही आल्या? हो, मी परवाच एकदा म्हणजे मढला मला जेटीवरनं मी येत होते आणि एक जण म्हणजे मी पूर्ण सगळं बांधून, कारण ऊन खूप, त्यामुळे मी सगळं बांधून अशी बसली होते आणि मी जेटीने ट्रॅव्हल नाही करत, पण त्या दिवशी मी नेमकी करत होते आणि मला असं होतं की आत्ता कोणीच का ओळखेल मला. मी आत्ता बसली आणि एकच आठवडा झाला होता रिलीज होऊन ही मालिका, पण एका बाईंनी मला असं थांबून आनंदीना डोळ्यांनी ओळखलं आणि मग मी असं झालं की अरे वा किती छान. ते म्हटलं किती छान डोळे आहेत तुझे, पण तुला दिसत नाही. फार वाईट वाटलं. मला असं झालं की मला दिसतं. मग आम्ही एकदा
आत्ताही रिसेंटली मी अशीच चालत होते आणि समोरून एक छोटा मुलगा आणि त्याची आई असे दोघं जण जात होते आणि त्या छोट्या मुलाने त्याच्या आईला ओढत ओढत असं सांगितलं, तिला दिसतं आणि मला हे सगळं ऐकू येत होतं की हा मुलगा. आणि मला फार गंमत वाटली की अरे किती छान की एका वेगळ्या एज ग्रुपलाही ते वाटतंय आणि जर मी असं पोचवू शकते की आनंदी एक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगी जरी आपल्या मेनस्ट्रीम याच्यामध्ये येत असेल तर मला फार त्याच्याहून जास्त आनंदाचं काहीच नाही आहे. त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, पण ह्या माझ्या 2 सगळ्यात आवडीच्या आहेत. अगदीच. पण आनंदी म्हणजे जाई कसं हे सांभाळते, एकीकडे नाटक असतं भूमिका आणि एकीकडे ही मालिका, हे सगळी तारांबळ कशी सुरू असते? नाही, मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त म्हणजे दोन्ही माझं इथलं प्रोडक्शन हाऊसही आणि तिथलं प्रोडक्शन जे आहे तेही असं दोघंही जण खूप कॉपरेटिव्ह असल्यामुळे मला ते करता येतंय. परवाच माझ्याबरोबर असा किस्सा झाला की माझा प्रयोग होता गोरेगावमध्ये आणि इथे लग्नाचा सिक्वेन्स चालू होता. त्यामुळे मी तशीच सगळी मेहंदी आणि ते सगळं लावून मी इथे सिक्वेन्स शूट केला आणि एक साधारण 2:30ला मी इथनं निघाले, गोरेगावला गेले, तिथे 4:30चा प्रयोग होता, तो प्रयोग केला आणि मी 7 वाजता इथे परत आले आणि मग आम्ही इथून पुन्हा शूट केलं. तर ते थोडं वरखाली चालू आहे, पण मला वाटतं की एखाद्या कलाकाराला इतकं म्हणजे करिअरच्या सुरुवातीलाच इतक्या ऑप्शन्स मिळावेत किंवा इतकं काम मिळावं ह्यापेक्षा जास्त सुख काहीच नाही आहे. त्यामुळे मी खूप खूप ग्रेटफुल आहे दोन्ही प्रोडक्शन हाऊसेसना की त्यांनी माझे ही सगळी धावपळ सांभाळून घेतली. अगदीच. पण ना आता आनंदी वेगवेगळ्या म्हणजे जसं आता तू म्हणाली की कलाकार म्हणून अनेक गोष्टी करत असते, पण आनंदी ही खूप गोष्टी करताना मला दिसते. जसं आता तू एक भारूड गायलेलं आणि ते स्वतः गायलेलं, सो मला तो किस्सा जाणून घ्यायचा आहे की काय फिलिंग होती ती भारूड गातानाची? अभिषेक कांबळे बरोबर मी ते केलं होतं आणि त्याने म्हणजे मुळातच जेव्हा भारूड गायचं असं ठरलं तेव्हा मला म्हणजे मी गाते तशी पण मी क्लासेसही केलेले आहेत, गाण्याच्या परीक्षाही दिलेल्या होत्या, पण मला स्वतःवरती इतका कॉन्फिडन्स नव्हता की आपण इतकी महान लोककला सादर करू शकतो, कारण याच्यामध्ये खूप अभ्यास आहे आणि म्हणजे कुठेही मला त्याचा ते शिकून घ्यायची इच्छा होती, पण आपण हे करू शकतो का नाही याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे मला जेव्हा अभिषेक भेटला, चॅनलनेच आमची भेट करून दिली आणि असं ठरलं की आनंदीच गाईल भारूड, तेव्हा त्यानेच म्हणजे ते कंपोजही केलेलं होतं, त्यानेच त्याला चाल लावली होती, लिहिलेही होते बोल. त्यामुळे तो आणि आम्ही असं दोघं जण एक साधारण 2 आठवडे त्याच्यात खूप इंटेन्सिव्ह प्रॅक्टिस केली, फोनवरती का होईना, कारण तो आळंदीला होता आणि मी इथे होते. त्यामुळे आम्ही आणि वेळ तसा नव्हता, पण आम्ही खूप प्रॅक्टिस केली आणि तो अगदी पहिल्याच आठवड्यात त्याचं टेलिकास्टमध्येच येणार होतं. खूप मेजर सिक्वेन्स होता तिथे, कारण म्हणजे ती पहिल्यांदा मालक साहेबांशी जाऊन बोलते आनंदी त्या सगळ्या ह्याच्यात. ती डायरेक्टली ते भारूड त्यांना म्हणजे त्यांना उद्देशून असतं. त्यामुळे ते इतकं त्याची जी गुंफण केलेली होती या पूर्ण सिरियलच्या प्लॉटमध्ये, ती खरं तर मला वाटतं सगळ्यात छान आणि जास्त प्रभावीपणे पोचली. त्यामुळे ते भारूड करताना म्हणजे गाताना खूप मजा आली आणि एक वेगळीच लोककला शिकायला मिळतीये याचाही आनंद एक कलाकार म्हणून खूप समृद्ध करणारा होता. अगदीच. आणि असाच एक सीन होता जेव्हा विद्याधर तुला किडनॅप करतात आणि तेव्हा आनंदीचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. मला सांग की कसा शूट झालाय तो सीन, कारण फाईट्स आहे आणि सगळेच सिक्वेन्स त्यात आहेत. मला वाटतं या सिरियलचं जे काही त्यातलं चांगलं होतंय ते आमचे लेखक आणि अनिकेत सर जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांच्यामुळे आहे, कारण ते ज्या प्रकारे हा सीन किंवा ही सिरियल व्हिज्युअलाइज करतायत त्यामुळे ती इतक्या छानरित्या पोचते. तर मुळातच त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की असा एखादा ॲक्शन सिक्वेन्स करता यावा, ही म्हणजे मी अपेक्षाच केली नव्हती. आम्ही 2 ॲक्शन सिक्वेन्सेस केले तसे. एक आधी जेव्हा विद्याधर घरी येतो तेव्हा, आणि तोही खूप उत्तम त्यांनी बसवला. म्हणजे त्यात कुठेही असं वाटत नाही आहे की ही नॅचरल रिॲक्शन नाही आहे जर कोणी तुमच्यावर अटॅक करत असेल तर. नाहीतर आपल्याकडे असं खूप वेळा होतं की ती फक्त बसून राहते, ती काही करत नाही, ती हातपाय नाही मारत, ती असं नाही होणार आणि मग तो येईल तेव्हा तो मारेल असं वगैरे. तर आमच्या ह्याच्यामध्ये तसं नाही झालं. या तिन्ही मुलींनी पूर्ण प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, जीवाच्या आकंठाने ते भांडण करत होते. आणि नंतरही जेव्हा आनंदीचंही झालं तेव्हाही मला त्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट ही होती की तिने पहिल्यांदा पटकन
लाईट बंद केले की आता आपण दोघं आता लेवल सेम झाली आपली. जर तुला दिसत असेल तर मग तू माझ्यापेक्षा एक कुठेतरी काहीतरी वेगळं करू शकतोस. आणि ज्या क्षणी लाईट बंद होतात त्या क्षणी आनंदीकडे एक ॲडव्हान्टेज येतो, कारण तिला ह्याची सवय, हे तिचं जग आहे. आणि विद्याधर मात्र त्या बाबतीत काहीच करू नाही शकत. त्यामुळे हा एक इतकं लॉजिकली त्यांनी जे त्याच्यामध्ये ॲड केलेला होता पॉईंट, त्याच्यामुळे मला वाटतं ती बघायला खूप जास्त रंजक आणखीन झाली. त्यानंतर माझं पहिल्यांदाच असल्यामुळे हे मी खूप धडपडले, खूप पडले, मला खूप लागलंय. आणि ते म्हणजे मला सगळेजण सतत म्हणत होते, खरंच नाही पडायचंय बाळा, असं नाही करायचं असे, आणि सगळं चालू होतं. पण मी की नाही, मला हे तितक्याच पॅशनने पोचवायचं आहे याच्यात असल्यामुळे, मला आणि पहिल्यांदाच असल्यामुळे ते मला नवीन गोष्टी कळल्या ह्यातनं. पण की ॲक्च्युली धडपडायचं नसतं, ॲक्च्युली पडायचं नसतं. पण विद्याधर म्हणजे विकास बरोबर हा सीन करताना तो इतका अफलातून ॲक्टर आहे की त्याच्याबरोबर हा सीन परफॉर्म करणं म्हणजे त्याच्याहून जास्त काही सुख नाही. तो इतका, मला तो स्वतःहून खूप गोष्टी सांगत होता की तू असं कर, तसं कर. आणि अनिकेत सर असताना काहीच लागत नाही ॲक्च्युली. त्यामुळे तो शूट करायला जितकी मजा आली तितकाच तो छान दिसतोय स्क्रीनवर, याच्याहून जास्त काही मोठं नाही. असं मला असं वाटतं की आनंदी म्हणजे आनंदीकडून जाई खूप काही काही शिकते. तर तेच जाणून घ्यायचं की एक गोष्ट जी आनंदीकडनं कायमस्वरूपी तू तुझ्यासोबत ठेवशील. तिचा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे मी अगदीच तिच्या पहिल्याच वेळेला जेव्हा तिच्याविषयी विचार करत होते तेव्हा मला लक्षात आलं की आनंदीकडे जरी तिला दिसत नसलं तरी तिची दृष्टी शाबूत आहे. आणि ती दृष्टी मला वाटत नाही आत्तापर्यंत म्हणजे कुठल्याही कॅरेक्टरमध्ये मी तसं बघितलेलं नाही आहे की इतकी पॉझिटिव्ह, मोटिवेटेड आणि इतरांनाही ती तितकाच आनंद देते. म्हणजे आनंदीकडनं सगळेच खूप गोष्टी शिकू शकतात. त्यामुळे मी तर तिच्याकडनं तिचा हा सकारात्मक दृष्टिकोनच सध्या तरी की खऱ्या आयुष्यात असाच बाळगता यावा अशी अपेक्षा करते, प्रार्थना करते. Yes, आणि हाच दृष्टिकोन तुम्ही प्रेक्षकांनाही देताय. जसं मी तुला मगाशीच सांगितलं की एक पब्लिक रिव्ह्यू केलेला आणि त्यात त्या काकी इतकं छान बोलल्यात की खरंच तुम्ही समाजात एक वेगळा दृष्टिकोन आणता आणि हे सगळं ऐकून खरं तर खूप छान वाटतंय आणि त्यात तू एक पार्ट आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्स अ लॉट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.